बांधकाम कामगारांवरील अन्यायाविरोधात पाटणे फाटा येथे आमरण उपोषण. मर्जीतील बिगर कामगार लोकांना मिळतोय शासनाचा लाभ. शेतकरी कामगार संघाचे भाई वाईंगडे, समाजसेवक नरसू शिंदे यांनी छेडलं आंदोलन. शासनाकडून बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात, मात्र या विविध योजनांचा लाभ मूळ प्रामाणिक बांधकाम कामगारांच्यापर्यंत पोहोचवला जात नाही. याउलट याचा फायदा बोगस लाभार्थी तसेच काही राजकीय नेते पक्ष एजंट घेत असून आपल्या मर्जीतील बिगर कामगार लोकांना याचा लाभ मिळवून देत आहेत. त्यामुळे मूळ बांधकाम कामगार या विविध योजनांपासून उपेक्षित वंचित राहिला आहे. याकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं आंदोलन छेडण्यात आलंय. शेतकरी कामगार परिवार संघाचे भाई नारायण वाईंगडे, समाजसेवक नरसू शिंदे यांनी पाटणे फाटा येथे यासाठी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठीच्या विविध योजनांची होणारी लूट, चोरी थांबवून दोषींवर गुन्हे दाखल करावेत. तसेच मराठा आरक्षणाच्या संदर्भात संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार सगळे सोयरे अध्यादेश अंमलबजावणी करण्यात यावी आणि मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा, यासाठी हे उपोषण करीत असल्याचे भाई वाईंगडे यांनी सांगितलं. याबाबतचे निवेदन चंदगड तहसीलदार कार्यालय तसेच पोलीस ठाण्यात देण्यात आलंय. यावेळी प्राध्यापक नागेंद्र जाधव, संदीप भोगन, संदीप सकट, संभाजी पाटील, परशुराम साळुंखे, शिवाजी नाईक, संदीप पाटील, जक्काप्पा पाटील, बापू सावंत, प्रकाश कोल्हाळ आदींनी या उपोषणस्थळी भेट देऊन जाहीर पाठिंबा व्यक्त केला.